चल 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 लवकर. हाय, मी अनघा, बाय प्रोफेशन वकील आणि मेकअप या कलेची आवड असणारी मेकअप आर्टिस्ट तुमच्यासोबत आजच्या दिवसातले छान छान क्षण टिपायला तयार आहे. सो आज आहे गुरुवार 9 जुलै आणि सकाळपासूनचं रुटीन सांगते तुम्हाला की मस्त असं परीला फ्रेशनअप केलं, तिच्यासाठी छान असा टिफिन बनवला आणि आजच्या टिफिनमध्ये मला छान असं व्हेजिटेबल्स, बेसन चिलास आणि सॉस दिलेलं आहे फॉर लॉंग ब्रेक आणि ॲपल हे फ्रूट जे कॉमन असतं तिच्या टिफिनमध्ये ते दिलेलं आहे शॉर्ट ब्रेकसाठी. त्याचसोबत आज ती खूप एक्सायटेड होती स्कूलला जाण्यासाठी, कारण आज त्यांना फील्ड ट्रिप आहे एमओडीमध्ये, जिथे जाऊन त्यांना डोनट टेकअवे देणार आहे. पण जे टेकअवे डोनट असणार आहे ते त्यांनी स्वतः डेकोरेट केलेलं असणार आहे. सो असं काही आजच्या दिवसातली तिची स्कूलमधली ॲक्टिव्हिटी आहे. सो ती त्याच्यासाठी जाणार आहे आणि आज काही टिफिन्स वगैरे नव्हते, कारण का समोरूनच सांगण्यात आलं की टिफिन नको आहे आज म्हणून. सो नाहीतर ती मोमेंटसुद्धा शेअर केली असती ह्या ब्लॉगमध्ये जर टिफिन असता तर. आणि घरातसुद्धा खूप साऱ्या भाज्या नाही आहेत, गव्हाचं पीठ नाही आहे, तरी पण काल मी भाकरीवर ॲडजस्ट केलं. पण रोज रोज भाकरीवर ॲडजस्ट करणं इज नॉट पॉसिबल आणि आम्ही जिथे राहतो तिथून सिटीमध्ये जाणं खूप लांब आहे, त्यामुळे मी एकटी जाऊ शकत नाही आहे परीला घेऊन आणि अशा पावसाच्या वातावरणात तर नाहीच नाही. सो बघूयात आता, सॅटर्डे संडे जर सुट्टी असेल तर मग ते सगळं सामान मी घेऊन येईल. बघूयात पॉसिबिलिटीज कशा आहेत त्याच्यानुसार, किंवा मग घेऊन आले कोणीतरीसुद्धा इट्स फाईन. सो असं सगळं काही आहे आणि मस्त असं घरी आले, कारण का माझी तब्येत खूप डाऊन आहे, खूप खराब आहे असं म्हटलं तरी चालेल आणि मला अक्षरशः बसतासुद्धा येत नाही आहे. पण तरीसुद्धा व्लॉग शूट करते आहे, व्हिडिओ काढते आहे आणि ते तुमच्याबरोबर पोहोचवते आहे, कारण का मला ती कन्सिस्टन्सी फॉलो करायची आहे ॲटलिस्ट एक दिवसाच्या गॅपने का होईना म्हणून. पण माझी तब्येत खूप खराब आहे आणि शक्यतो मी जेवढं स्वतः रिकवर होता येईल तेवढं मी ट्राय करत असते, कारण माझी एक कंडिशन असते आयुष्य जगताना की मला एखादा शारीरिक त्रास होत असेल हेल्थ वाईज तर तो शक्यतो माझ्याने जेवढा मला काढता येईल मी तेवढा तो काढते, कारण का मला कोणावरही अवलंबून राहायला आवडत नाही. कारण आपल्याला जेव्हा हेल्थवाईज काही प्रॉब्लेम होतो तेव्हा समोरच्या माणसांना खूप राग येतो, अरे काय आजारी पडली आहेस. आणि माझं कसं असतं ना की क्लायमेट चेंज झालं ना की मला त्रास होतोच होतो, मला खूप थ्रोट पेनिंग होतं आणि ते भयानक होतं. त्याच्यानंतर मग ती सर्दीमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं, मग त्याच्यानंतर मग डोकं दुखतं, ताप येतो आणि एवढा विकनेस येतो की मला उभंसुद्धा राहत नाही. पण घरातली कामं मी करते, कारण का माझ्याशिवाय घरातली कामं कोणीच करायला नाही आहे. सो असं सगळं काही आहे. सो अशा सगळ्या ह्याच्यामधून सुद्धा मी व्लॉग शूट करते आहे माझ्या स्वतःसाठी, कारण मला ते कन्सिस्टन्सी फॉलो करायची आहे म्हणून. त्यामुळे टिफिन नव्हता, परीचा टिफिन झाला, मग घरी आले परीला स्कूलमधून सोडून. थोडंसं पडले मी, कारण का मला खरंच खूप त्रास होत होता आणि मग थोडंसं लेटच उठले मी. लेट उठल्यानंतर बाकीची सगळी घरातली कामं झाली, जसे की कपडे वॉश झाले, अजून एक लॉट होतो आहे. सो तो होऊन वॉश करून आता ते ड्राय करायला ठेवेल. त्याचसोबत परीला छान अशी मुगाच्या डाळीची खिचडी लावलेली आहे, जी तिची प्रचंड फेवरेट आहे, ऑल टाईम फेवरेट आहे. त्याचसोबत मी मस्त असा चहा पिला गरम गरम. भूक ॲज सच नाही आहे, तोंडाला चवच नाही आहे मुळात. आणि मी आत्ता काल भात उरला होता, सो खूप दिवसांनी फोडणीचा भात खाणार आहे, कारण का जेवण बनवायला अजिबात ताकद नाही अंगामध्ये. सो पण घरातलंच खायचं आहे, सो फोडणीचा भात खाणार आहे आणि माझ्यासाठी तो अगदी गोल्डन डिश आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण का मी माझ्या माहेरी हे सगळे पदार्थ खूप आवडीने खायचे आणि मला कधीच असं वाटलं नाही भात शिळा आहे तर आपण का खाल्ला पाहिजे. सो मस्त असं आता मी कांदा कट करून ठेवलेला आहे. परी घरी आल्यानंतर तिला जेवण देईन आणि मग मस्त असं तव्यावर कांदा, मोहरी, जिरं ह्याची फोडणी देऊन मिरची मस्त असा फोडणीचा भात बनवेल आणि तो खाई अगदी गरम गरम. आणि असं काही दिवसाला सुरुवात झालेली आहे. आज आहे गुरुवार, सो म्हणून आईला प्रसाद आणि फुलं आणून द्यायची आहे. सो परीला आता जेवायला देईल, तिचं जेवण झाल्यानंतर मग आम्ही बाहेर पडू, आईला प्रसाद देऊ आणि मग तिथून पुढचा दिवस चालू होईल. सो यू विल स्टे ट्यून विथ द व्लॉग. बघूयात आजच्या संपूर्ण दिवसाच्या ह्या जर्नीमध्ये काय काय होतं आहे, मोमेंट ऑफ द डे काय होतं आहे ह्याच्यासाठी स्टे ट्यून. आणि हो, कालचा मोमेंट ऑफ द डे मी सांगायला विसरले, व्लॉग
व्लॉग एंड करता करता ॲक्च्युली मी एंड केलाच नाही व्लॉग, मी विसरून गेले. सो कालचा मोमेंट ऑफ द डे असा होता की परीने काल स्कूलमध्ये मस्त असं फुटबॉल त्यांचं होतं, रेनकोट घालून त्यांना फुटबॉल कोर्टमध्ये मस्त असं खेळायला नेलं होतं. सो अशा सगळ्या ॲक्टिव्हिटी परीला खूप आनंद देतात आणि मग घरी आल्यानंतर तिची माझ्या पाठी असणारी ती बडबड, तिचे एक्सपिरियन्सेस वॉज जस्ट सुपर. सो असा काही होता कालचा मोमेंट ऑफ द डे जो मला खूप आवडला, कारण का माझी मुलगी हे सगळं काही आनंदाने एन्जॉय करते आहे. ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद काय आहे आयुष्यामध्ये एका आईसाठी. सो असा काही होता. बघू आजच्या दिवसातला मोमेंट ऑफ द डे काय आहे हे मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. सो यू पीपल स्टे ट्यून. तर आता परी जस्ट आलेली आहे स्कूलमधून आणि हर एमओडी एक्सपिरियन्स वॉज सुपर डुपर नाईस ना परी? कसा होता? मी पहिला शेफने असा डार्क चॉकलेट टाकला आणि मग मी ना त्याला डेकोरेट केलं. घेतले मग कलरफुल फिंगर्स, मग चॉकलेट बॉल्स, मग चॉकलेट फिंगर्स. हो, मग चॉकलेट एमओडी ऑलरेडी होतं तिथे की तुम्हाला चॉकलेट टाकायचं होतं? खरं? वाव, यमी होतं, मस्त होतं. मोठं होतं का एमओडीचं शॉप? हा, मोठं होतं. आणि शेफ होता का तिथे? शेफने ड्रेस घातलेला शेफचा? हा, शेफचा ड्रेस घातलेला, कॅप घातलेली शेफने. वाव, डेझर्ट मेकर ना? आणि आम्ही ती कोणती असते ती कॅप शेफचे हे ती घातली तुम्ही? अरे ती असते ना व्हाईट कलरची ना? हा 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 हा, हेअर प्लास्टिक कॅप ती घातलेली आणि ग्लोव्ज घातलेले का हातात? ग्लोव्ज नव्हते घातले. मज्जा आली मग? मस्त मज्जा आली ना? कोण बसलेलं बसमध्ये तुझ्या बाजूला? दिवीजा बसलेली. आणि मग अभ्यास पण झाला स्कूलमध्ये? मस्त मस्त. मग तू स्टार का मिळालाय हाताला? खरं? का बरं? ठीक आहे, नेक्स्ट टाइम नाही. इट्स फाईन. तर असे काही होते आजच्या स्कूलमधले अपडेट. आता आपण तिची बॅग चेक करूयात की आज काही होमवर्क आला आहे का. डब्बा तिने एकच खाल्लेला आहे, लॉंग ब्रेकवाला डब्बा खाल्ला नाही, थोडाच खाल्लाय असं ती म्हणते, कारण का त्यांना ते एमओडी दिलेलं ना टेक अवेवालं. सो मग तिचं त्याच्यानेच मे बी पोट भरलं असेल, बट इट्स फाईन. थोडंसं खाल्लं आहे आणि ती खरं सांगते ना म्हणून मला बरं वाटतं की आई आज मला भूक नव्हती सो मी नाही खाल्लं. सो नो फोर्स. आता गरम गरम खिचडी तिला देते मस्त अशी मुगाच्या डाळीची, आणि ती तिची खूप जास्त फेवरेट आहे. प्लेन, त्याच्यामध्ये काहीच घालायचं नाही, फक्त साधूक तूप घालायचं आणि मस्त गरमागरम खायला द्यायची. त्यामुळे मला काय असा जास्त त्रास नसतो, कारण का माझ्या मुलीच्या जिभेचे चोचले एवढे हाय फंडू नाही आहे. सो मला एकदम मिनिमलमध्ये सगळं काही आटकून जातं माझ्या गोष्टी. मम्मा तुला माहिती आहे या कारचा अर्थ काय? काय? हे बघ, हे कार दिसतोय ना, इथे काय लिहिलंय बघ, हे व्हाईट कलरचं. सेलिब्रेट हॅपीनेस, बाय 4 डोनट्स अँड गेट 2 फ्री. ओ, ते पण विव्याना मॉल मधून. हो का? बापरे, मस्तच आहे ग. जाऊ आपण आता थर्सडेला जाऊ. तर इथे हे काही परीला असं कुपन मध्ये आपल्याला 4 डोनट्स घेतले तर 2 फ्री मिळणार आहे. सो आपण घेऊयात परीसाठी हा पूर्ण सेट. तिच्या बाबांना ती दाखवेल हे सगळं काही, कारण का फायनली द फायनान्स इज फ्रॉम हिम ऑनली. सो त्याच्याकडूनच हे सगळं तुला घ्यावं लागणार आहे. सो असं सगळं काही आपण घेऊयात आणि मस्त असं एन्जॉय करूयात. मला पण देशील ना त्यातून 1 डोनट? येस, मग आपण ओव्हनमध्ये मस्त गरम करून खाऊ. रेनकोट वापरलेला आज? हा परी, ते बुक ठेवून ते माझ्या ऑब्झर्वेशन खालीच तू वापरणार आहे. आज परत एक पेन्सिल आणली गायब करून. कोणाला दिली? हे ऑरिगमी पेपर नाही घेतले टीचरने. रफ बुक मधला होमवर्क चेक केला का टीचरने कालचा? आज अभ्यास नाही झाला स्कूलमध्ये, म्हणाले ना झाला अभ्यास.
मग डिक्टेशन वगैरे कधी काय बोलली का उद्या टीचर? डिक्टेशन आहे. उद्या आहे कसलं? अरे त्या दिवशी टीचर सांगत होती तुम्ही बुक मध्ये एक हे लिहिलं, पॅरेग्राफ लिहिला कोणता तरी, तू नाही लिहिलास का? मी तेव्हा नाही गेलेलीस तू स्कूलला. मराठीची बुक दिली आहे टीचरने. वाव, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. जवळ यायचं नाहीये बुकच्या. वाव, सो नाईस. मस्त अक्षर काढले. परी असं छान छान अभ्यास करते ना, बघून जरा बरं वाटतं की परी पण असा अभ्यास करते छान छान. हे कशाला दिलंय टेक्स्टबुक टीचरने? का होमवर्क दिलाय का? काय दिलाय? इंग्लिशचं डिक्टेशन आहे उद्या. परी का काढली आहे ती पेन्सिल? कीप इट इन द बॉक्स. कीप इट इन द बॉक्स फास्ट. अँड कीप दॅट बुक ऑन द प्लेस. कीप दॅट बुक ऑन द प्लेस. Who asked you to take? We will sit together and read. Go. Go fast. What? What happened? चल आज प्रोजेक्ट पण बनवायचंय कॉम्प्युटरचा. आता आजीकडे जाऊ ना तर A4 साईज पेपर घेऊ, प्रिंट आउट घेऊ. ते खाली आहे ना दुकान तिथून. आणि आजीकडे जाऊन अजिबात पेप्सी कोला खायचा नाहीये हा, आत्ताच सांगते. तर आजीला पण ओरडेल आणि तुला पण. काय स्लाईमचं कशाला? El primero. Eat. No. El verde, no. Azul. Rojo. तर इथे माझा फोडणीचा भात रेडी आहे आणि मी आता तो मस्त असा खाणार आहे गरम गरम. सो तुम्हाला सुद्धा सांगते की तो कसा झालेला आहे. अप्रतिम, तिखट, झणझणीत आणि मस्त. मेन त्याच्यामध्ये जो कांद्याचा जो स्वाद असतो ना तो उतरला की फोडणीचा भात म्हणजे एकदम अप्रतिम होतो. अगदी तसाच झालेला आहे. सो मस्त असा फोडणीचा भात एन्जॉय करते आहे. खूप दिवसांनंतर काय, खूप महिन्यांनंतर खाते आहे असं म्हणतात तरी चालेल. पूर्वी माहेरी असायची तेव्हा फोडणीचा भात हा खूप कॉमन असायचा ब्रेकफास्टमध्ये. पण जसं लग्न झालं तसं अशी सगळी पदार्थ इथे तरी नाही आवडत. सो मग ते बनवणंच होत नाही. म्हणून शिळं जेवण ठेवणं हे माझ्याकडे कधीच नसतं. कमी असेल जेवण तर चालतं पण शिळं नसतं. काल लकीली तो भात उरला आणि म्हणून मग तो आज मी बनवला आणि तसं पण मला बरं नाही आहे. सो तेवढं काम निघून गेलं आणि खूप छान वाटतं मला हे सगळं खायला. हॉटेलच्या महागड्या डिशपेक्षा हे असं सगळं काही छान खाणं घरगुती हे किती छान असतं. बरं नसलं तर तुम्हाला नाहीच जमलं ना तर मस्त असं स्वतःसाठी मस्त मऊ खिचडी बनवा. भात असेल भात खा, मस्त अशी पेज प्या. बाहेरचं अनहेल्दी खाण्यापेक्षा
सो असं सगळं काही आहे आणि मस्त असं आता मी जेवण एन्जॉय करते. हे करून झाल्यानंतर कपडे वाळत घालायचे आहेत. मावशी येतील क्लिनिंगला, त्या मावशी क्लीन करतील माझं पूर्ण किचन ओटा आणि त्याच्यानंतर मग मी निघेल बाहेर. सो भेटूयात बाहेर गेल्यानंतर किंवा आईच्या घरी. Super dulce. आधीच्या उरू घे. Crema de coco. ते आजीकडे खेळायला हवंय तुला. No, no me gusta el tabasco. आम्ही पण तुम्ही आहे म्हणून निश्चिंतय. हा बरोबर. घरी आले
आणि बघते तर इथे सगळं पाणी 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 झालं. सो इकडून असं लिकेज झालेलं दिसतंय मे बी. ॲक्च्युली खूप दिवसांपासून हे काम लाईनअप आहे, पण ते कधी होणार आहे डोंट नो. सो हा त्रास असा काढत राहावा लागतो मला. आणि ह्या मगमध्ये मध्ये लीकचं जे पाणी येतं ते मी ह्याच्यात गोळा करून मग ते परत मी हे करते, टाकून देते, क्लीन करून परत तो मग ठेवते. सो आत्ता हे खूप दिवसांनी असं झालं. सो आता हे एक ॲडिशनल काम आहे जे मला करायचं आहे, क्लीन करणं, जे खूप डिफिकल्ट आहे, पण इट्स फाईन. सो इथे जे होतं पाय पुसणं ते मी बाहेर टाकलेलं आहे खिडकीत वाळत. खरंच तर आम्ही जस्ट घरी आलो. तर घरी आल्याला तुम्ही बघितलंच काय पराक्रम झाला. मी तिथे गेलेली कारण मला चहा ठेवायचा होता. अर्थातच आईकडे चहा पिला मी. सॉरी, हे सांगायचं राहिलं तुम्हाला की मी आईकडे जाऊन आली, तिला तिची फुलं आणि प्रसाद तिला देऊन आली. थोडा वेळ बसले तिच्याकडे आणि त्याच्यानंतर मला डॉक्टरकडे जायचंच होतं आज. कारण का सकाळी जेव्हा मी तुम्हाला म्हणाले की शक्यतो मी ट्राय करत असते की अंगावर जेवढा बरं होईल तेवढं, पण सध्याची स्थिती बघता मला नाही वाटत आहे की मी बरी होईल म्हणून. कारण मला खूप त्रास होतो आहे आणि शिवाय काळजी घेणारं कोणी नाही आहे. सो घरामध्ये मी आणि परी असतो फक्त फ्रॉम मॉर्निंग टू नाईट. सो काय कमी जास्त झालं कारण का मला खूप गरगरायला होतं आहे. त्याच्यानंतर खूप त्रास होतो आहे मला की मी बसूसुद्धा शकत नाही आहे, एवढा त्रास होतो आहे. तुम्ही बघत असाल माझ्या फेसवरून. त्यामुळे म्हटलं की जाऊन येते डॉक्टरकडे. सो तिची वाट बघत होती म्हणून मग मी 7 वाजेपर्यंत इकडे थांबले, डॉक्टरशी बोलले. सो तिने विचारलं की इंजेक्शन घ्यायचं आहे का. सो मी म्हणाली इंजेक्शन नको, फक्त गोळ्या द्या. सो तिने थोड्याशा पॉवरफुल गोळ्या दिलेल्या आहेत. सो ती म्हणली 3 दिवसांमध्ये बरं वाटेल, क्लायमेट चेंजमुळे झालेलं आहे व्हायरल. आणि असं करून थोडंसं रिक्षा आम्ही पकडत होतो तेव्हा छान वाटलं की परी तिथे बसत होती. साईबाबांचं मंदिर होतं तिथे आणि परी तिथे बसली. त्या काकांनी स्वतःहून आणून परीला प्रसाद दिला. सो साईबाबांना आम्हाला आज प्रसाद द्यायचा होता. सो आमच्या वाटेचं आम्हाला त्यांनी दिलं. मस्त अशी ती गरम गरम खिचडी आम्ही खाल्ली रिक्षात बसून दोघींनी. कारण का आईच्या इथून ह्या टायमाला रिक्षा मिळणं खरंच खूप डिफिकल्ट असतं. सो मग डॉक्टरकडून निघून आम्ही रिक्षा पकडायला आलो. मस्त प्रसाद खाल्ला साईबाबांचा. मंदिरातला आज गुरुवारची आरती असते त्या मंदिरामध्ये, म्हणून तिथून आम्ही घरी आल्यानंतर ते रिक्षावाले काका एवढे चांगले होते की त्यांनी रिक्षा थोडी होल्ड केली 5-10 मिनटं. अर्थातच आपले पैसे जातात पण थांबणं खूप गरजेचं आहे कारण का शॉर्ट डिस्टन्सवर परत ऑटो अवेलेबल होत नाही. कारण आता हा परीचा प्रोजेक्ट बनवायचा आहे. सो ह्याच्यामध्ये प्रिंटआउट आहे, कॉम्प्युटर कोणत्या कोणत्या जागी यूज केलं जातं. सो हे A4 किंवा A3 साईज शीटवर स्टिक करायचं आहे. सो असा काही तो प्रोजेक्ट आहे. सो तो बनवायचा आहे. सो मस्त आता चहा पिते, आईतर जेवण बनवते किंवा प्रोजेक्ट करून घेते, बघते. थोडंसं बसून विचार करून काय करू आधी आणि अकॉर्डिंगली तसं प्लॅन करते. सो ते तुम्हाला दिसेलच व्लॉगमध्ये. सो ते दिसेलच तुम्हाला. आणि परीला आता येता स्लाईम आणलं. ती खूप दिवसांपासून मला बोलत होती आई मला स्लाईम घे म्हणून. पण ते स्लाईमचं कसं असतं ना, त्याचा एखादा तुकडा जरी जमिनीवर पडला ना ते खूप चिकट होतं आणि मग ते नको वाटतंय. सो तिला मी आता सांगितलं हा डायनिंग एरियाचा जो कडप्पा आहे ना, कडप्पाच म्हणेन मी त्याला. सो त्या एरियावरच कर, तुला जे काही करायचं आहे ते खाली कुठेही पाडता कामा नाही. सो असं सगळं काही आहे. सो आलेली आहे जस्ट घरी. तो पराक्रम साफ केला सगळा आणि आता मी मस्त चहा पिते आहे. सो स्टे ट्यून विथ द ब्लॉग. अजून दिवस संपलेला नाही आहे, भेटूयात आपण पुढे.
अरे वरती. सरक. सोबत तुझा लॅम्प पडेल. सरक. असा काही संपतो आहे माझा आजचा दिवस आणि आत्ता जस्ट सगळं आवरून परीचा हा प्रोजेक्ट सुद्धा बनवलेला आहे. सो कॉम्प्युटर्स आर युज्ड फॉर अ डिफरंट युजेस ॲट अ डिफरंट प्लेस. सो असं काही सगळं बनवलेलं आहे मस्त मस्त. सो त्यांनी सांगितलेलं की हे पिक्चर्स जे आहेत हे A3 किंवा A4 शीट्सवरच आपल्याला स्टिक करायचं आहे. ॲक्च्युली त्यांनी सांगितलेलं इनिशियली की हे जे पिक्चर्स आहेत हे मॅगझिन्स किंवा न्यूजपेपरमधून कलेक्ट करायचे होते, पण आता माझ्याकडे न्यूजपेपर किंवा मॅगझिन्स नाही आहेत. सो मी क्रोमवरूनच ते घेतले आणि परीला नीट समजून सांगितलं की त्याचा यूज कशा प्रकारे झालेला आहे, जसं इथे आपण ते स्टिक केलेलं आहे ते. सो तुम्हाला दाखवते की परी कसं सांगते की कुठे कुठे कोणते कोणते जस्ट यूज झालेत. परी कम. सांग, इथे बस, सिट हिअर. हां बोल, हे काय आहे? हां, बँक. बँकमध्ये काय करतात? तेव्हा काय यूज होतं? हे काय? हे कशासाठी यूज होतं? पण काय आहे हे? कॉम्प्युटर लॅब ना? कुठली? हे काय? एयरपोर्ट है. विच काउंटर? एयरपोर्ट काउंटर आहे ते. रेल्वे स्टेशन ना, रेल्वे तिकीटिंग होतं ना. आणि हे काय करते ती? व्हॉट शी इज डुइंग? स्टडी. सो दिस इज कॉल्ड होम स्कूलिंग. सो असं सगळं काही कन्सेप्च्युअल परीने शिकलेला आहे. दॅट वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. कारण तसं स्टिक करायला आपण ॲज अ पॅरेंट्स म्हणून सुद्धा स्टिक करू शकतो, पण त्यांना सुद्धा ते कळलं पाहिजे की व्हॉट दे आर डुईंग ॲक्च्युली. सो स्टील अशा स्टेजला परी आहे की अजून ती स्वतः ह्या सगळ्या गोष्टी नाही करू शकत, पण ती ऑब्झर्व करते. तिचं ऑब्झर्वेशन हे सध्या चालू आहे. सो पुढे जाऊन ती स्वतः ह्या सगळ्या गोष्टी तिला करायच्या आहेत हेच मी तिला सांगते आहे. सो आता तू ऑब्झर्व करून घे ह्या सगळ्या गोष्टी आणि मग नंतर तू स्वतः त्या एक्झिक्यूट करायच्या आहेत प्रोजेक्ट वाईज. सिट देअर. असं सगळं काही आहे. सो असा काही होता माझा आजचा पूर्ण दिवस. आणि आता मी औषध खाणार आहे, मस्त अशी झोपणार आहे आणि सकाळी परत उठून परीचं स्कूल आहेच. सो आजच्या दिवसातला मोमेंट ऑफ द डे हाच होता की आम्ही आईकडे गेलो. आईला भेटल्यावर खूप बरं वाटलं मला, कारण हल्ली आईचं आणि माझं अजिबात बोलणं होत नाही आणि भेटणं सुद्धा होत नाही. त्यामुळे खूप आठवण येते आईची. बाबांची तर येतच असते, पण काहीच ऑप्शन नाही आहे हातामध्ये. आणि आता आईशी सुद्धा बोलणं खूप कमी झालेलं आहे, कारण परीचं सुद्धा स्कूल असतं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ नाही मिळत. सो मग जसं जमतं तसं आईसोबत बोलणं होतं आणि मग अशा सगळ्या गोष्टी चालतात. सो आज आईला भेटले. सो मोमेंट ऑफ द डे हेच सांगेल की आईला भेटले, आईबरोबर छान गप्पा मारल्या,
आईबरोबर छान मज्जा मस्करी केली. आईला थोडंसं असे टॉन्टिंग केलं आणि मग आईला म्हटलं की काय करणार, आठवण येते बाबांची, येते खूप जास्त येते आठवण. पण माझ गुरुवार पण होता, पण मी आता आईकडे गुरुवारची नाही थांबत, मी लगेच घरी येते. कारण आईने सुद्धा सांगितलं आहे की परीचं स्कूल असतं, सो तुला नाही जमत, कारण का घरी यायला खूप लेट होतो, मग त्याच्यामुळे झोपणं लेट होतं. परी कम डाऊन, परी आय सेड कम डाऊन, परी आय सेड कम डाऊन. सो मग तिचं स्कूल असतं आणि बाबा होते तरी सुद्धा बाबा मला एवढ्या लेट नाही थांबू द्यायचे. सो आईने सुद्धा डिसाईड केलेलं आहे की परीचं स्कूल फर्स्ट आहे, सो तिच्या स्कूलकडे लक्ष दे. सो मग तिचं जे काही काम असतं आईचं गुरुवारचं ते मी तिला करून देते. सो जायचं असतं मला सकाळीच आईकडे, पण मग विचार करते चला परीचं पण आईशी भेटणं होईल, तिला सुद्धा छान वाटेल तिच्या आजीला भेटून. सो म्हणून मग ती स्कूलमधून आल्यानंतर मग मी प्रसाद घेऊन जाते आईकडे. आणि मग असं सगळं काही होतं आजचा दिवस. आणि दुसरा मोमेंट ऑफ द डे हा होता की परीने छान छान एमओडीमध्ये जी मज्जा केली ती खूप छान वाटली मला ऐकून. आणि तिने छान एक्सपिरियन्स घेतला त्या सगळ्या गोष्टींचा. आल्यानंतर तिने तिच्या बाबांना तिचा एक्सपिरियन्स सांगितला, आजीसोबत शेअर केला. आणि अजून काय हवं आयुष्यात, एवढे छान छान एक्सपिरियन्सेस तिला मिळत आहेत. आता हे सगळं प्रोजेक्टिंग तिचं चालू झालेलं आहे, सो खूप एक्सप्लोअर करते आहे आयुष्य. आता तिची अकॅडमिक ह्या टप्प्यामध्ये ती आहे. सो मस्त 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 चॅलेंजिंग आहे. पॅरेंटिंग म्हणून एक वेगळंच चॅलेंजेस असतं, ते फेस करावं लागतं. सो सगळ्या गोष्टी आहेत आणि मस्त वाटलं आजचा दिवस. सो आता थोडंसं ॲक्च्युली माझं खूप हेडेक होतं आहे, त्या हेडेकमुळे माझं हे पूर्ण फेस दुखतं आहे, माझे डोळे दुखतं आहेत आणि आहे आता गोळ्या खाते मी. डॉक्टरांनी सांगितले 3 दिवस वाट बघ, नाहीतर मग इंजेक्शन्स, अँटीबायोटिक्स ह्या सगळ्या गोष्टी चालू होतील. सो आपण बघूयात, लवकर 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 बरं वाटलं पाहिजे. कारण मी बरी असेल ना तर परीचे खूप हाल होतात. मी तसे तर होऊ देत नाही हाल तिचे, पण होतात हाल, काहीच करू नाही शकत. आणि घरातली कामंसुद्धा करायची असतात, कारण का मी नाही केली तर ती कोणीच नाही करणार. आणि आपलं भाग्य अजून एवढं नाही आहे की आपण घरात कामाला बायका ठेवू शकतो. सो असं सगळं काही आहे. सो लाईफ मस्ट गो ऑन, ते पुढे जायलाच हवं, थांबून तर चालत नाही. कोणी आपल्यासोबत आहे नाही आहे, कोणी टॉन्टिंग करतं आहे, कोणी दुर्लक्ष करतं आहे, कोणी इग्नोर करतं आहे. सोडून द्यायचं आणि मस्त आयुष्य जगायचं, हो की नाही. सो असा काही होता माझा आजचा दिवस, जो तुम्हाला कसा वाटला लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा, शेअर करा आणि असंच भरभरून प्रेम द्या माझ्या या यूट्यूब चॅनलला. आणि माझे ब्लॉग जास्तीत जास्त घरापर्यंत पोहोचू देत. चला तर मग भेटूयात अशाच छान दिवसासोबत उद्या. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. Bye bye. Good night.